श्रीरामपूर शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला 45,000 रुपयाची लाच घेताना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। याबाबत माहिती अशी की तक्रारदार यांची पत्नी सौ सुभद्राबाई बाबूराव गायकवाड प्राथमिक शाळा येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। तक्रारदार यांच्या पत्नीस सन 2015 ते 2022 या कालावधीत वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाची रक्कम 1,62,367 रुपये मिळाली। तक्रारदार यांच्या पत्नीस वरिष्ठ वेतन श्रेणीचे फरकाच्या बिलाचे काम करून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात सौ सुभद्राबाई बाबूराव गायकवाड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता नंदलाल पवार वय 53 यांनी 50,000 रुपये लाचेची मागणी केली होती। या प्रकरणी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्याकडे तक्रार केली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने काल दिनांक 12 जून रोजी सौ सुभद्राबाई बाबूराव गायकवाड प्राथमिक शाळा येथे संगीता पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 50,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 45,000 रुपयाची लाच मागितली। ठरल्यानुसार शंकरराव गायकवाड ग्रामीण एज्युकेशन संस्था संचलित सुभद्रा मुलींचे वसतिगृह श्रीरामपूर येथे लोकसेविका पवार यांच्या विरुद्ध सापळा लावण्यात आला। दरम्यान पवार यांनी यातील तक्रारदाराकडून पंचासमक्ष 45,000ची लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। सदर कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस अंमलदार बाबासाहेब कराड, किशोर लाड, वैशाली शिंदे, चालक हारून शेख यांनी पार पाडली। तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद, श्रीरामपूर। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा 9665 44 88 98।